गुरुवार होता, दिवसभर उपवास होता आणि दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. चहा पाण्यावरतीच उपवास धरला होता. खिचडी पण खाल्ली नव्हती. तर मग आज स्वयंपाक लवकरच करायचा होता. नवऱ्यामागं भुणभुण करून त्यांना लवकर घरी बोलवलं. घरी आले, पीठ मळलं. तवाच गरम झाला, त्यावरच गॅस संपला. मग आता काय करायचं? नंतर लक्षात आलं मला एक पार्सल रिसीव्ह झालं होतं. त्या पार्सलमध्ये नंतर मग मी ओपन करून पाहिलं तर ही शेगडी निघाली. ह्या शेगडीवरती तुम्ही सगळं काय ते करू शकता. ही इलेक्ट्रिक शेगडी आहे. तर ह्याला लाईटसुद्धा जास्त जात नाही आहे. तुम्ही पाहू शकता याचा ॲडजस्टमेंटसुद्धा आहे. बोर्ड लावायचा, पिन टाकायची, बटन टाकायचं आणि हे असं चालू करायचं. फक्त ऑन करायचं. हे फक्त सगळी मोबाईल सिस्टीम आहे. ऑन करायचं, हॉटस्पॉट चालू करायचा. तुम्ही पाहू शकता 2000 पर्यंत आपण त्याची स्पीड वाढवू शकतो, कमी जास्त पण करू शकतो. 1000 पण ठेवू शकतो, 1300 पण ठेवू शकतो, 1400 ठेवू शकतो. 2000 वर आपण भाकरी करू शकतो. आणि याच्यावर मेन म्हणजे सगळे भांडे चालतात. असं नाही की तुम्ही फक्त स्टीलचीच भांडी याच्यावरती चालवू शकता. याच्यावरची सगळी भांडी चालू शकता. आता कमेंट करू नका की तुझा तवा किती काळा आहे. मी स्वतःच तवा काळा केलेला आहे, कारण काळ्या तव्यावरती चपात्या करपत नाही आहेत म्हणून मी काळा केलेला आहे. त्यासाठी ते इग्नोर करा आणि बाकीचं बघा. पटपट मोठ्या चपात्या करून घेतल्या. बारामतीची चपाती एक खा आणि गपरा. एक पळपट भर म्हणजे तवा भरून चपाती भाकरी असते माझी. मी आहे बारामतीची. आमच्या तवा भरून भाकरी चपात्या काही असं ते असतात. एकदम गावरान पद्धतीचं जेवण असतं आमचं. पटपट ते सगळ्या चपात्या केल्या. चपात्या पण एकदम छान अशा टम्म फुगतात. कोणी म्हणू नका की तुझी चपातीच फुगत नाही, तुझं हेच. आता बघा, प्रत्येकजण हे म्हणन तुझी चपातीच फुगली नाही आणि तुझं हेच नाही आणि तुला स्वयंपाकच येत नाही. तर तसं काय नाही बरं का. कारण ही पहिल्यांदा तवा गरम व्हायला टाईम लागतो. आणि नंतर आहे ना, एकदा जर स्पीड पकडलं तर पटपट चपात्या हे भाजतात. तर तुम्ही पाहू शकता मी तवा भरून चपाती केलेली आहे. आणि असं नाही की ही बिलकुलसुद्धा फुगणार नाही, तर थोडीशी फुगणार आहे ही. आणि दुसरी आहे ती जास्त फुगणार आहे, ती माझ्यासारखी. जशी मी रुसल्यावर फुगते ना, तशी ती बाकीची दुसरी फुगणार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशी चपाती होती. गॅसवर जसा स्वयंपाक होतो तसाच स्वयंपाक होतं. अजिबातसुद्धा असं म्हणजे करपत नाही की व्यवस्थित होत नाही. आपल्याला कमी जास्त ॲडजस्टसुद्धा करता येतं. त्यासाठी मी तुम्हाला सांगते, जर कोणाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्याची लिंक मी तुम्हाला नक्की शेअर करीन. गॅस संपल्यानंतर एमर्जन्सीसाठी ही एकदम अतिउत्तम, मी तर म्हणून अतिउत्तम पर्याय म्हणून ही शेगडी आहे. कारण जे इंडक्शन आहे ना, इंडक्शन त्याच्यावर फक्त स्टीलचीच भांडी चालतात. तसं हे नाही आहे, याच्यावरती सगळे भांडे चालतात. पटपट ते सगळ्या चपात्या करून घेतल्या. आणि तुम्हाला दाखवते मी भाजीसुद्धा मी ह्याच्यावरच केलेली आहे. भाजी बघून ही कमेंट करू नका की तुझ्या भाजीला तरीच नाही आली, तुझ्या कसं आहे तुम्हाला सांगू का, माझी मुलगी झोपलेली आहे. तर मला फक्त हे बघायचं की माझा स्वयंपाक कसा पटकन उरकन. एक तर मला दिवसभर उपवास, पोटात माझ्या जे कावळे असे उड्या मारतात का, उंदर उड्या मारतात काय माहिती, एवढी भूक लागलेली आहे. तुम्हाला मला फक्त ही शेगडी दाखवायची होती म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर बिनधास्त मागवा. आणि बिलकुल महत्त्वाचं म्हणजे याला अजिबात करंट वगैरे अजिबात लागत नाही. आणि मेन म्हणजे लाईट बिल पण जास्त जात नाही आहे. कारण तुम्हाला सांगते, ह्याला जसं मोबाईलला लाईट, आपले मोबाईल चार्जिंग करायला जेवढं लाईट बिल जातं तेवढंच लाईट बिल याला पण जातं. आता हे म्हणू नका की तू भाजी अशी काय केली. तर तुम्हाला सांगते, माझी मुलगी झोपलेली आहे. ती अजिबात घरात काही काम करून देत नाही. रात्रीची पनीर भाजी होती, तीच मी गरम केली. आणि एक वडा होता, ते पण त्यात टाकला. आता ही पनीर विथ कढी वडा, तर्री वडा, ही भाजी तयार झालेली आहे. आम्ही दोघंच खाणारे आहे. त्यासाठी की कोणी मला म्हणणार नाही की सासू की वरण भातच नाही केलं, की भाजीच नाही केली, की सुक्कीच नाही केली, की पातळच नाही केली. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.